सकाळी सकाळी तुम्ही जर इथं स्टे घेतला तर खूप छान तुम्हाला व्ह्यू दिसेल. तर तुम्ही पण नक्की या. बोल मित्रांनो, आता आपण खात आहे मस्त इडली डोसा. एकदम गुड मॉर्निंग. तर आज आहे आपल्या ट्रिपचा सेकंड डे आणि मित्रांनो खूप इंटरेस्टिंग गेला आहे कालचा दिवस. आणि मित्रांनो सगळ्यांना आता मस्त उराकलं आहे कारण की आजी पण आज राईड करणार आहे. आजी करणार ना काहीतरी, हा ना आजी करणार आहे राईड. ओ माय गॉड, अडकड हिल्ली आणि चिक्या चायनीज झालाय, चायनीज. हे सगळे बघा इथं आपली गाडी लागली आहे आणि कसला भारी व्ह्यू झाला आहे बघा. सकाळी सकाळी तुम्ही जर इथं स्टे घेतला तर खूप छान तुम्हाला व्ह्यू दिसेल. तर तुम्ही पण नक्की या, इथं खूप छान दिसते. आणि 5Gच्या इथं पण आपल्याला बुकिंग करायची होती पण नाही करू शकलो. तर आता आपल्याला जायचं आहे तिकडं. तर बघू जर लवकर पोचलो तर आपण जरा आंघोळ पण करायचं आपल्याला. तर चला भेटतो तुमच्या सर्वांना थोड्या वेळात. अजून नाही, बाय बाय, सी यू. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मस्त श्रीवर्धनला. आमचा प्लॅन झाला इथं नको करायला, आता आपल्याला जायचं आहे मस्त श्रीवर्धनला. हे हॉटेल तर आम्हाला आवडलं नाही, एवढं खास पण नाही वाटलं, पण चांगलं आहे. इथं या तुम्ही पण स्टे करा, चांगलं आहे तसं जास्त. तर मित्रांनो आता फायनल चाललो आहे तिकडं श्रीवर्धनला जायचं आहे. खूप छान वाटतंय मला. बघा ही ब्युटी पार्लर पण आलं आहे आमच्यासोबत. मित्रांनो आता आपण आलो होतो या बीचवरती. खूप छान बीच आहे आणि एवढा भारी बीच आहे, खूप म्हणजे असं स्वच्छ बीच आहे. तो बीचवरती थोडीफार घाण होती म्हणून आपण तिथून थोडा इकडं आलो आहे. आणि ह्या बीचला आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला जायचं श्रीवर्धन खूप लांब आहे आणि कसल्या मोठ्या लाटा येते, ते खूप छान वाटतं. काय फोटो काढून झाले तर आता आपण चाललो आहे मस्त आपल्या दिशेने. तर मी घरचे नाही हॉटेलच्या दिशेने जायचं आहे. हॉटेल चेक इन करायचं आहे आणि मग त्यांचं कपडे ठेवूया. म्हणजे आता हे कपडे राहून द्या, मस्त जाऊया बीचला. आप जवानी के मजा ले लो, हम भी लेते हैं. आता जायचंय, आता तिकडे जाऊन खेळूया मस्त काय. बाई बघ बाई आमच्या इथं प्रॉन शेप मध्ये बनवली आहे कोळंबी. तर ते बघू शकतात, म्हणजे खूप सारे मेटल्स असतात किंवा पार्ट्स असतात गाडीचे, तर ते लावलं आणि हे बनवलं. राईडला आलेच नाही लोक आता.
आता आपल्याला एक गाईड भेटलेले, ते त्यांच्यासोबत चाललो आहे आता. मस्त त्यांच्या पाठीमागं त्यांचे पण रूम आहे. तर आता तिथे जाऊया आपण, बघूया रूम कसले भेटतात. एक तर तो गाईड म्हणला आहे 1700 ते 1800 पर्यंत रूम भेटणार आहे आपल्याला. तर मग आता त्यांच्याच पाठीमागं चाललो आहे आपण. तर ते आहे तुमचे आपले गाईड बघा. आता आपल्याला भेटला आहे गाईड. तर त्या गाईडच्या पाठीमागे चाललोय आपण सर्व. हे बघू शकतात गाईड चालले आहे आत. आणि बघू आता आपल्याला चांगली रूम भेटली तर मस्त बूम बाम करून टाकायचं मित्रांनो. झेंडू बाम आणलाय आपण. आणि बघा पुढं गाईड चालले आहे. तर रूम आपल्याला 1700-1800 पर्यंत भेटणार. AC वाले, नॉन AC वाले 1500 पर्यंत भेटणार. ते AC वाले गेला कारण की रात्री खूप मच्छरांनी फोडले. तसं सकाळचे नाही फोडत, पण रात्री आपण राहणार नाही. चलो चलो मित्रांनो, आता चला जाऊया बीचला. हे लोक तर आंघोळ करतात, आपण पण बघूया. बुमबाम करू बुमबाम. माझे हे जे आहे होत हे टाके सुरू झालेत कारण की कालचं पाणी आहे ना, ते पाणी लय हॉटेल लागले आणि मी 2-3 वेळेला बुडून पण गेले. असं उड्या तर मित्रांनो, आता आपण आलो आहे श्रीवर्धनला. आपण आहे खूप हॅपी कारण की आपण खाल्लं हॅपी. तर मित्रांनो, माझे 500 रुपये आहे मोबाईलच्या आत कारण की इथं झालेले होतात. वा, इथं लागली आपली वाट. आणि मित्रांनो, या रस्त्याने जायचे आपल्याला सरळ बीचला कारण की इच अँड एव्हरी वन इज कॉमन. तर आता चला सगळे लोक इथे खूप मजा कारण की झाली हजा. हे बघा कैऱ्या आहेत छोट्या, लांब आहे रे. आता पुढी मला हात हालतोय पण ॲडजस्ट करते, मला माहिती आहे सगळे. तर आता आपल्याला जायचं फर्स्ट ऑफ ऑल बीचला. हे बघा माझे आत्तू. मित्रांनो, आता आपण खात आहे मस्त सॉरी डोसा. एकदम भारी, फर्स्ट क्लास. मी घेतली इडली, चिकन घेतलं, डोसा. काय खातं डोसा वरती बघून. तर मित्रांनो, आता फायनली चाललोय आपण बीचला. तर मित्रांनो, एवढं कष्ट केलं आणि आपलं एवढंशा नाश्त्याचं बिल झालं 750 रुपये. तर तेच बघून आपल्याला वाटलं खूप भीत आहे. तर आता चला जाऊया जरा बघायला आपण काय काय येतं. तर टर्टल्स पण असतात. गाडी जायची भीती, गाडी नका नेऊ. लय मोठा क्रॅब आहे, कसला मोठा आहे बघ ना. बघ खेकडा वाकडा खेकडा. हे बघा, हे काहीतरी बनवलं आहे. खेकडा वाकडा खेकडा आहे हो. तर या खेकड्याला बघून आपल्याला मला वाटते कारण की हातच एवढे मोठे टाकायला पडले तर टका फुटत नाही, माणूस राहायचं पण नाही. काय करतो? आता काय करतोय? असं म्हणतात जुन्या जमान्यामध्ये मातीच्या आतमध्ये सोनं असतं, तेच काढतो. सोनं काढतोय का तू? हा, याच्यातलं तुला पाणी कमी करायला लागेल. काय करतो तू ग? कसं वाटलं दादा तुला इकडे येऊन? एकदम मस्त वाटले. हा, आता जर आपल्याला राईड मध्ये बसून दिलं तर आपण बसू, नाहीतर आम्ही खसू. चलो. बाबांसोबत चाललोय मस्त. घोडा राईड वरती चाललोय बाबांसोबत. हे बघा सर्जन राजा सोबत चाललोय. बाबा पण सोबत आहे.
बाबू आताच खाल्लं नाही तर जेवायला मग खाली तर गेलं पाहिजे ना. खाल्लं त्याचं जाते कसलं ते काय. तर मित्रांनो फायनली आता आपण आलो होतो मस्त बीचवरनं पाहून आणि जरा घरी आलो, बसलो रेस्ट केला, वडापाव खाल्ला, आंघोळ केली, भात घेतला आणि मग त्यानंतर आता जरा इथं बसलो आहे. छान वातावरण आहे आणि माझे डोळे आले तेव्हापासून कसेच होते ते. काय झालं काकांना पण खूप डोकं दुखत होतं, म्हणजे काका जरा दुखतंय पण काका झोपणार होते. मी म्हणलं व्हिडिओ काढू आपण चला. तर मित्रांनो हे बघा हे लवचिंबक आहे, तर मी यासोबत खेळत होतो. तसं ते चांगलं आहे खूप. आता आम्ही पण जरा झोपतो आणि काय भारी वातावरण आहे आज. सगळी काय झाडी, काय डोंगर, काय नद्या, काय समुद्र, सगळंच भारी वाटतं. माझ्या डोळे चिकेसारखेच वाटतं. नारळ बघ किती आल्यात. तर मित्रांनो आता आपण चालू होतो मस्त आपल्या घरच्या दिशेने. तर मित्रांनो इथं आपण लय दिवस राहिलो, मज्जा केली, खूप मज्जा आली आपल्याला आणि खूप छान पण वाटलं. तर आता आपल्याला जायचं घरी. निसर्गात आलो, खूप छान वाटलं आपल्याला, कारण की इथं आलोय खूप छान वाटलं. एवढे 2 दिवसात आपण खूप एन्जॉय केलं, मज्जा आली खूप. आपले मित्र पण होते, मित्र नाही तसे आपले घरचे पण होते. घरच्यांसोबत मस्त पवलो बिवलो, जेवण बिवण केलं आणि खूप छान वाटलं. तर तुम्हाला पण विजिट करायचं असेल तर तिचा नंबर दिलाय हे बघा, तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. तर चला मित्रांनो भेटतो तुमच्या सर्वांना थोड्या वेळात. बाय बाय सी. या चला. मित्रांनो आता आपण आलो होतो इथं हरिहरेश्वर. हे काय बोलतात मंदिरामध्ये आणि इथं आलो आपल्याला खूप छान वाटत होतं. एवढे भारी भारी इथं देव आहे आणि हे मूर्ती आहे त्या खूप छान वाटतात आपल्याला. खूप सारे घंटे आहे. महादेवाचं मंदिर आहे जे की खूप छान दिसतं आणि ह्याच्यावरती सकाळच्या दरम्यान सूर्यकिरणं पडतात पिंडावरती आणि आम्ही लोक इथं एकदा चालू आहे. खूप छान वाटतं. असं आमच्या घरचे लय वेळा आले, माझे बाबा पप्पा म्हणजे माझ्या पप्पांचे पप्पा हे लोक पण आले आहे, पण मी यावेळेस पहिल्यांदा चालतो. मला खूप छान वाटलं हे बघून. आणि मित्रांनो तुम्ही पण या. असं म्हणतात हे खूप लाखो साल पुराणं मंदिर आहे ज्याच्यावरती सूर्यकिरणं पडतात आणि हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पण या इथं आणि नक्कीच एक्सप्लोअर करा. ते बघा तिथे एक खिडकी आहे, त्या खिडकीने सूर्यकिरणं येतात आणि ते बरोबर
पिंडांवरती पडतात जे की खूप छान दिसतात. तर मित्रांनो तुम्ही पण अशा जागा एक्सप्लोअर करा आणि तुम्हाला मी अशा जागा एक्सप्लोअर करतो तर त्यासाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या ना. तर मित्र आता आपल्याला जायचं सेल्फी पॉईंटला जायचं आणि मस्त सेल्फी काढायचे. तर चल मित्रांनो भेटू तुम्ही सर्वांना सेल्फी पॉईंट जातो. बाय बाय. तर मित्रांनो लागलेला होता सगळ्यांना दम. तर मित्रांनो आजीला पण लागलाय खूप दम, आत्तीला पण लागलाय. तर तरी पण आपल्याला जायचं आहे वरती. सगळे गेल्यात तर आता आपण पण चलू. चला हे आहे माझी मॅग्नेट ज्यासोबत मी खेळत असतो. हळू हळू हळू. अरे तर मित्रांनो आता आपण आलो होतो रिस्की पॉईंटला. तर मित्रांनो या पॉईंटचं नाव आहे रिस्की पॉईंट आणि हे खूप रिस्की आहे मित्रांनो. पाठीमागच्या वेळेस असे 4-5 मित्र आले होते इकडं फिरायला आणि मित्रांनो फिरायला आले तर मित्रांनो तिथं थांबले ते आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तिथून पडून. तर मित्रांनो तुम्ही असं रिस्क कधी नका घेऊ. आणि मित्रांनो त्याच्यामुळे इथे सारखे पोलीस असतात. तर पोलिसांना का तैनात केले माहिती का, जर काय झालं किंवा कुणाला कोण बुडायला लागलं तर ते उडी मारणार, त्याला वाचवणार. आणि मित्रांनो तिथं सेल्फी काढायला आले तुम्ही तर बाजूनीच काढा, जास्त खाली नका जाऊ. आणि खूप म्हणजे खूप रिस्की आहे कारण की इथं आपल्याला काय वाचवण्यासाठी जागा नाही बनली, परत काय सेफ्टी नाही इथं. तर त्यासाठी मी एवढंच बोलणार यायचं आहे तर हळूहळू या, नाही तर नका जाऊ. बस बाय बाय. तू नको येऊ आता. तर मित्रांनो आता आपण चाललेलो हरिहरेश्वरने घरी. आणि मित्रांनो माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. मित्रांनो मजा आली, सगळी फॅमिली होती सोबत आणि फॅमिलीसोबत असलं की खूप मजा येते. आणि मी खूप राईडमध्ये बसलो, घोडागाडीत बसलो, त्या मोठ्या ह्याच्यात बसलो. खूप भीती वाटली बाया आम्हाला कारण की असलं डेंजर होतं ना मित्रांनो. त्या मित्रांनो आता तुम्हाला 2 ब्लॉग पडून माझ्याकडून का तर एकच ब्लॉगमध्ये एवढा मोठा नाही येऊ शकत. तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ बनला आहे. तर मित्रांनो तुम्ही जरा ॲडजस्ट करून घ्या. मित्रांनो आतासाठी करतो तुम्हाला बाय. आणि आता चाललो आपण आपल्या पुण्याला. आणि मित्रांनो पुण्याला गेल्यावर इथे खूप मज्जा. मित्रांनो इथं राहून खूप आपण म्हणजे कटाळलो होतो पण मज्जा येते यार. तुम्ही पण या, 1-2 दिवस राहा, मग तुम्हाला कळण काय असते कोकणाची लाईफ. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला करा सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. तर मित्रांनो भेटतो अशाच नवीन व्लॉगमध्ये. तर आता बाय बाय, सी यू, टाटा.